नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की हरि ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः। अथ श्रीमद्भागवत महापुराणम् अथ दशमस्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः राज उवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां च वैवंशानां चरितं परमद्भुतम् यदोक्तधर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्यानुशंसनः औतीर्यं यदोर्वंशे भगवान् भूतभावनः कृतवान् यानि विश्वात्मा तान्नो वद विस्तरात्। दशमस्कंदाला सुरुवात करायची आहे। या दशमस्कंदामध्ये भगवंताचा जन्म कर्मलीला आपल्याला ऐकायचा आहे। 10 लक्षणापैकी निरोध म्हणजे काय? योग मायेने भगवंत शरीर करतात त्यावेळेस जीवाचं आपल्या उपाधीसह भगवंतात लीन होणं त्याला निरोध असं म्हणतात। सोप्या भाषेत मनाच्या व्यक्तीचा लय करणे त्याला निरोध असं म्हणतात। त्या निरोध लक्षणामध्ये भगवंताचा जन्म आपल्याला कळता आहे। परीक्षित राजाने प्रश्न विचारला की 9व स्कंद समाप्त होईल तुम्ही सांगितलं की भगवंतांनी वसुदेव देवतेच्या पोटी आणि अवतार घेतला दुष्टाचा नाश केला, तर मला आधी सांगा त्या भगवंताचं चरित्र मला सांगा। भगवंतांनी वसुदेव देवतेच्या पोटी कशासाठी अवतार घेतला? अवतार घेतल्यानंतर भगवंतांनी काय कार्य केलं? भगवंत गोकुळात किती वर्ष राहिले, मथुरेत किती वर्ष राहिले आणि द्वारकेमध्ये भगवंतांनी कोणतं कर्म केलं ते तुम्ही मला सविस्तर सांगा। त्यावेळी शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता आज सारखे 4 दिवस झाले आपली सारखी कथा चालू आहे, आपली नाही बरं, आपली तर काय मजा आहे बाबा। शुकाचार्य म्हणतात की 4 दिवस झाले आपली कथा सारखी चालू आहे। परीक्षिता तू एकाच आसनावर बसलेला आहेस, अजून तू काहीच खाल्लेलं नाही, तू काहीच पाणी सुद्धा पिलेलं नाही। आजपर्यंत मी त्या राजांच्या कथा तुला ज्या सांगितल्या त्या निवड तुझ्या मनात वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून तुला सांगितल्या, पण मी आता कृष्णाचं चरित्र सांगणार आहे की जे किती मनुष्य पापी जरी असला तरी भगवान कृष्णाचं चरित्र ऐकलं की त्या मनुष्याच्या पापाचं क्षालन होतं, त्याला भगवंताची प्राप्ती होते। अशी दिव्य भगवंताची कथा मी तुला सांगणार आहे। म्हणून तुला कथा उत्साहानं ऐकायला पाहिजे, तुला कथा ऐकताना उत्साह निर्माण झाला पाहिजे, म्हणून तुला काहीतरी खा, पाणी पितो असं। परीक्षित राजा म्हणतो की गुरुवर्य तुम्ही काय म्हणता की थोडा वेळ काहीतरी खा, पाणी तरी पी। प्रभू तुमच्या मुखकमलातून पाठवणारा जर अमृतच मी पितो आहे, या कथा जितकं गोड आहे की ऐकायलाच वाटतात, तर मला लहान भूमीची सुद्धा बाधा हो, मला पाण्याची आठवण नाही का जेवणाची आठवण नाही, मग तुमच्या कथा अमृतासारख्या नाही। तुम्ही म्हणता की रोज पाणी काहीतरी खा, मला खायचं तर काहीच नाही पण तुम्ही म्हणता पाणी तरी पी, तर गुरुवर्य मी पाणी घेऊन सुद्धा पिणार नाही। कारण जर मी पाण्याला व्यापून येऊन जर श्रमिक ऋषीच्या आश्रमामध्ये गेलो नसतो तर माझ्या आपण त्या श्रमिक ऋषीचा अपमान झाला नसता। म्हणून ते पाणी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी त्या श्रमिक ऋषीच्या आश्रमात गेला आणि घोर कर्म केलं, ते मला अजूनही आठवत आहे। ते पाणी एक थेंब सुद्धा मी पिणार नाही, अन्नच काय अन्नाचा कणही खाणार नाही। तुम्ही फक्त कथा सांगा आणि मला तुमच्या कथा ऐकूनच तहान भूमीची बाधा होत नाही, माझ्या मनाला उत्साहच निर्माण झालेला आहे। तुम्ही भगवंताचीच कथा मला सांगा। शुकाचार्य म्हणतात की राजा अरे तुझे मनाचा निश्चय केला तर खूपच सुंदर,
कारण भगवान कृष्णाची कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रेम निर्माण झालेला आहे. भगवान कृष्णाची कथा तर श्रोता आणि वक्ता आणि दोघांना गंगा जलाप्रमाणे पवित्र करते. परीक्षित राजा पहिला प्रश्न विचारला की भगवंत कशासाठी अवतार घेतात, कशासाठी? भगवद्गीता अध्याय 4 श्लोक नंबर 7, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. या पृथ्वीवर पापी लोकांचा भर झाला. ते लोक अधर्म करतात. त्या वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी भगवान युगायुगामध्ये अवतार घेत असतात. संतांचे रक्षण, गायीचे रक्षण आणि दुष्टाचा नाश करतात. त्यावेळेस जरासंध, कंस, काशीराजा, नरकासुर, विदुर, शाल्व, पौंड्रक हे राजे एवढे मदोन्मत्त झाले होते की त्यांचा त्या पृथ्वीला खूप भाग झाला. त्यावेळेस ही जी भूमाता आहे, ती भूमाता, तिला खूप दुःख झालं. ती भूमाता म्हणते मला ब्रह्मांडाची मोठी होत, पण पापी लोकांचा धार्मिक सण करू शकत. या भूमातेचं भगवान विष्णूचं काय नातं आहे माहिती का तुम्हाला? बरोबर, समुद्र वसने देवी अर्थस्थान मांडले विष्णू पत्नी नमस्ते आदर्श. कोणी कोणी म्हणेल की लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी चल संपत्तीची स्वामी आहे, पण ही जी भूमाता आहे अचल संपत्तीची. या भूमीमधून जे काही धन आपण धान्य तयार करतो, काही केलं आपण मार्केटमध्ये नेऊन आपल्याला त्याचा भरपूर पैसा म्हणजे शेतीतून केले जातो. भूमाता अचल संपत्तीचे स्वामी आहे. मग या भूमातेला जर भार झाला पापी लोकांचा, मग आपल्या पतीजवळ राहायला लागला. पण असं दिलेला इथे मर्यादा होती आपली. पती पत्नी आपसात बोलत नव्हते एकमेकांजवळ. म्हणून इथे अशी मर्यादा दाखवलेली आहे की त्या भूमातेनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. दैत्याचे माथोरले धरणीशी झाले ओझे. खूप पापी लोक मातले होते आणि भूमातेला त्यांचा काय झाला होता, भार झाला होता. दिदलाचे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूज्यते देवा कोणी एक. ऋषी मुनींना त्रास देत होते, कोणी देवाची पूजा करत नव्हते. यज्ञ मोडले, ब्राह्मण दैत्यांच्या भीतीने पडून गेले. ही भूमाता तिला ब्रह्मांडाचा म्हणजे आपल्या लोकांचा भार सहन होत नव्हता. मग या भूमातेनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. वत्सविते पृथ्वी ब्रह्मापास गाय नेत्रीवाय तोय सांगत असे. डोळ्यातून अश्रू गळतात. गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. डोळ्यातून तप्त अश्रू गळत आहे आणि ते भूमाता ब्रह्मदेवाला सांगते, बुडविला धर्म अधर्म झाला पार सोसवेला भार मोज राहता. खूप अधर्म वाढलाय, मला आता भार सहन होत नाही. आणि भगवंताचं ब्रीद आहे त्या पृथ्वीला भार झाला. पापी लोक जास्त मदोन्मत्त झाले की भगवान अवतार घेतात. म्हणून ती भूमाता ब्रह्मदेवाला म्हणते की तुम्ही आणि भगवान विष्णूंना जाऊन सांगा, कारण त्यांचं ब्रीद आहे की अधर्म वाढल्याच्या धर्माची स्थापना करण्याकरता ते अवतार घेत असतात. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की आई ते काही काळजी करू नको, आम्ही आता सगळेचे सगळे जातो आणि त्या भगवंतांना सांगतो. आणि म्हणून त्या भूमातेला परत पाठवलं आणि ब्रह्मदेवानं भगवान शंकर इंद्र सर्वांना बरोबर घेतलं आणि भगवान विष्णू कुठे राहतात, क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरामध्ये भगवंताचा वास आहे. तिथे सर्व देव गेले आणि
भगवंताची ते स्तुती करतायत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दन आनंद घना अविनाश सकल देवादी देवा कृपालुवादी केशवा मानंदा मानव सदा शिवा सगरू चक्रधरा विश्वंभरा वरदध्वजा करुणाकरा क्षीरसागरा श्रेष्ठा क्षीरसागरात राहणाऱ्या शेषावर जपणाऱ्या हे प्रभू ब्रह्मदेव म्हणतात की तुमचं ब्रीड आहे की तुम्ही दुष्टाचा नाश करण्यासाठी अवतार घेतात. आताची भूमाता गायीचे रूप घेऊन आमच्याकडे आली होती, ती खूप लढत होती आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे गावाने सांगण्याकरता आलो आहे की आपल्या पृथ्वीवर खूप अधर्म वाढला आहे, तर तुम्ही ताबडतोब अवतार घ्या आणि पृथ्वीचा भार हलका करा. त्यावेळी भगवंत आकाशवाणीच्या माध्यमातून आणि त्या देवांना सांगतायत की देवांना तुम्ही काही तळमळ करू नका, लवकरच तुम्ही वसुदेव देवतेच्या पोटी अवतार घेणार आहे, गायीचं ब्राह्मणांचं मी रक्षण करणार आहे, पृथ्वीचा भार हरण करीन, सर्वांना आनंद देईल. आकाशीची गाणे सांगेल करांची हळहळ मानसी करू नका, देवकीचा गर्भा येईल भगवाना रक्षिल ब्राह्मण गाई भक्त उतरील भार मारील दैत्यांशी आनंद सर्वांशी करील तो. भगवंतांनी सांगितलं तुम्ही लवकरच अवतार घेणार, परंतु एकट्याचा नवे हात केलं. देवांना अवतार घेऊन पृथ्वीचा भार हरण करायचा आहे, परंतु माझा एकट्याचा खेळ नाही, मग तुम्हालाही मला मदत करावी लागेल. मी वसुदेव देवतेच्या पोटी अवतार घेणार आहे, तर तुम्ही सुद्धा काय करा, मग मध्ये सगळे यादव मला मदत करण्याकरता तुम्ही पुढे चालता ना, मग मी लगेच येतो. काही काम होतं तुम्हाला बोलणं, हा मग जा ना. माझं लक्ष तिकडे गेलं म्हणून मला तर त्याचा विसर करला. गोपाल कृष्ण भगवान की आकाशवाणी झाली. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं तुम्ही लवकर अवतार घेईल, पृथ्वीचा भाग हलका करील, परंतु आता यंत्राचा खेळ नाही, मग तुम्ही सगळे देव तुम्हाला मदत करा, तुम्ही मथुरेमध्ये यादव व्हा आणि मी येतोच सांगितलं. देव गेले आणि मथुरेमध्ये ते सगळे यादव झाले. इकडे भगवान आता अवतार घेण्याची तयारी करताय. अवतार घ्यायचा यंत्राचा खेळ नाही, म्हणून शेष भगवंताकडे गेले आणि शेष भगवंतांना म्हणतात शेषाप्रती बोले लक्ष्मी चला अवतार घेऊया, चला आपल्याला अवतार घ्यायचा. कोणाला म्हणतात शेष भगवंत. शेष म्हणे मग श्रम झाले पार या लागे अवतार मी न घ्यायचे. शेष भगवंतांचा माहिती बघा मला काय अवतार घ्यायचा नाही. तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही मागच्या अवतारामध्ये तुम्ही राम झाले, मी लक्ष्मण झालो, तुमची काय मजा होती बाबा. तुम्ही दोघी पती पत्नी एका झाडाखाली बसायचे आणि मी मात्र या झाडाजवळ जायचो, त्या झाडाजवळ जायचो, फळं गोळा करून आणायचो, भीक ना भीक तुमच्या पुढे टाकायचे, पण तुम्ही एका शब्दाने विचारलं लक्ष्मणाचं खाल्लं की शेष म्हणे मग श्रम झाले कारण खूप स्वतंत्र झाले, मला काय आपण जायचं नाही. भगवंतांनी ऐकून घेतलं, भगवंतांना असं भगवान म्हणतात की अरे बाबा मागच्या जन्मात तुम्ही मोठा झाला, तुम्ही लहान झाले, तुम्ही माझी सेवा केली, पण आता असं तुम्ही आपण मोठं करू. अरे बाबा मला काय वाटलं तर फळं का चालतेला काम असलं नाही, कारण तो झाडाजवळ जातो फळं आणण्याकरता. उदाहरणार्थ बोरीच्या झाडाखाली गेले, पकडलेलं बोरा आहे, मग पहिले मग बाकीचे भाग पिशवीमध्ये किंवा मार्केटमध्ये गेले आंबे जरी खरेदी करायचे तसे आंबट बिंबट आंबे आणतात का कोणी, त्याला विचारतात विक्री त्याला कशी आहे माझी दाखव बाबाचं खाऊन पाहतो. भगवान म्हणतात चव घेऊन आला म्हणून मी काही तुला का म्हटलं नाही. विनोदाचा भाग सगळा भगवंतानाही असं आलं. भगवंत म्हणतात की
शेषा, अरे मागच्या अवतारात मी मोठं झालो, तुम्ही लहान झाले, तुम्ही माझी सेवा केली, पण आपल्याला तर अवतार घ्यायचाच आहे, पण मागच्या अवतारात तुम्हाला त्रास झाला की नाही, म्हणून आपण आता असं करू की तुम्ही मोठे व्हा, मी तुमची सेवा करेन, तुम्ही जे म्हटलं ते तुमची आज्ञा मानेल. पूर्वीचे अनुज झाला सीतानिष्ठ सशेल मज सवे. अनुज म्हणजे लहान, माझी तू लहान झाला ना बाबा, माझ्यावर तू कष्ट सहन केले ना, आता तू अहिलं होई बा सर्वज्ञा पारिणा मी आज्ञा तुझी भारे. मी तुझ्या आज्ञेचं पालन करेन आणि एक आज्ञा पाडणे नाही बरं, आपल्या मनापासून प्रयत्न करायचं. भगवान म्हणतात देवते घरी राहावे जाऊन मागून मायेशी पाठवित. तुम्ही देवतेच्या उद्यात 7 नंबर जातात, मग मी योगमाया तुमच्या बरोबर पाठवतो. योगमाया काय करील की तुम्हाला देवतेच्या घरातून काढील आणि गोकुळामध्ये नंदबाबाची पत्नी वसुदेवाची पत्नी रोहिणी, त्या रोहिणीच्या घरात योगमाया तुम्हाला स्थापित करेल. मग तुम्ही रोहिणीच्या घरी गेल, पण आधी देवतेच्या गर्भात राहा आणि मग मी नंतर 8 नंबर येतेच. आणि मग मला सांगितलं की तुम्ही शेतीच्या जा. भगवान म्हणजे वसुदेव काय करतील की बंद घरातून मला गोकुळात आणतील, हे शेतीच्या पुढे जन्मावर घेतला असले की मला तिथे चेतीन आणि तुला घेऊन येते. मग तू काय कर, तिच्या पैशाला पाय पकडले की पैशाच्या हातातून निष्ठून जा आणि आकाशात धारण कर. हे ती योगमायला सांगतो की तू जर माझं असं काम केलं, मी तुला आताच वचन देतो की बापाने जा. पण कलियुगामधील लोक त्या नवरात्रामध्ये अशी तुझी खूप तुझी काय करते, भक्ती करते. मग कोणी तुला जगदंबा म्हणेल, कोणी अमृता म्हणेल, कोणी मीरा माता, कोणी रेणुका माता, अशी तुझी काय करते आणि नावं करते. अशा प्रकारे त्यांचा अवतार गेला तो सिद्ध झाला. माता ने लक्ष्मी सी सांगे तेवारी शिकेशी, लक्ष्मी माते गेले कौंडिन्यपुराशी तू आजार. कौंडिन्यपुरा भीमक विदर्भ देशाचा राजा भीष्म, त्याच्यापैकी रुक्मिणी रूपानं काय घे अवतार घे. अशा प्रकारे आता भगवंताचा अवतार घेण्याचं काय झालं, सिद्ध झालं, तयारी झाली. पण इकडे लग्न झालं नाही ना, अवतार घेण्याची तयारी झाली. मग या कौसाचा आणि वसुदेवाची मैत्री होती, म्हणून कौसानं त्या वसुदेवाला म्हणजे आपल्या मित्राला देवताला 7 मुली होत्या, त्यापैकी सर्वात धाकटी देवती. या देवतीचा विवाह कौसानं आणि वसुदेवाबरोबर निश्चित केला आणि विधियुक्त त्यांचं लग्न सुद्धा आणि पार पाडलं. मात्र आता आपली आवडती बहीण तिच्या सासरी तिला पोचवायचं आहे, म्हणून कौसानं आपला सुवर्णगड सज्ज केला. वसुदेव देवकी यांना रथामध्ये बसवलं, स्वतः घोड्याचे लगाम हातात घेतले आणि आता तो घोडा आकलणार इतक्या रागाने लागले. मूर्ख कौसा, अरे त्या तुझ्या बहिणीला तू मोठ्या प्रेमाने तिच्या सासरी पोहोचवण्याकरता मिळाला, तिचा आत्मारंगाचा अत्यंत मृत्यू होणार आहे. कौसाचं तर घाबरलं नाही आणि त्या बहिणीला प्रेमानं तिच्या सासरी पोहोचवणार होता. इतक्या प्रेमानं तितक्या प्रेमाला इतका राग आला, हातात तलवार घेतली आणि मागच्या बाजूला अर्धचंद्राची तिची मान पकडली, हातात तलवार घेऊन तिचा सुरक्षित करणार. इतक्यात वसुदेव विचार करतो, आताच मुलीनं माझ्याबरोबर 7 फेऱ्या मारल्या. देव ब्राह्मण आणि अग्नी समक्ष साक्ष देऊन आणि हिची जबाबदारी मी माझ्यावर स्वीकारली, तिचं पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर स्वीकारली, म्हणून एक प्रकारे हिचं रक्षण करणं माझं आपलं कर्तव्य आहे. त्यावेळेस वसुदेव म्हणतात की कौसा, अरे असा विचार करू जे होणार आहे ते होणारच नाही आणि जे होणार नाही ते कधीच होत नाही. तरी सुद्धा तुझा विश्वास जर बसत नसेल तर मी तुला सांगतो की आकाशवाणी काय झाली आधी, पण आकाशवाणी अशी झाली की देवतेच्या 8 वर्षापेक्षा आपण माझा म्हटलं. मग म्हणे शुद्ध देवतेपासून तुला भीती आहे का, म्हणे नाही. मग मी तुला वचन देतो ना की या देवतेला जे मुलं झाले ते मुलं मुलगा झाल्याबरोबर मी तुझ्या वेळ आणून देतो, तुला वाटेल तर तू कर.
आता तर तिला काही मनात जमणार काही शंका नाही ना. आता कोण विचार करतो की बघा स्त्रीला मारणं पाप आहे आणि त्यात वसुदेव म्हणजे तिला होणारे मुलगा तुझ्या ताब्यात देईल, मग मी काय करीन त्या मुलांना मारून टाकेन, मी माझा मृत्यू कसं काय. आणि मी त्या कंसानेही देवकीला मारण्याचा विचार रद्द केला. मात्र त्या देवकीचं माहेरनं सासर एकच गावातच होतं. देवकीला आणि तिच्या सासरी पोहोचवलं. पण राजा हा होता कंस. त्यानं वसुदेव देवकी यांच्यावर बंदोबस्त ठेवला, त्यांना बंदिस्त करून ठेवलं. आणि देवकी आपल्या पतिवर्गावर आता गृहस्थाश्रमात प्रमाण झाली. थोड्या दिवसात देवकी गर्भवती झाली आणि लगेच काही दिवसात तिने एका मुलाला जन्म दिला. वसुदेव पापधीर होता, दिलेलं वचन पाळायचं म्हणून वसुदेवाने तो मुलगा घेतला आणि कंसाकडे आला. म्हणे कंसाने तुला वचन दिलं होतं, देवकीला पहिला मुलगा झाला. कंसाने त्या मुलाला हातात घेतलं म्हणजे वा किती सुंदर, किती निरागस, निर्विकार, निष्पाप मुलगा. आणि अनुदास कशाला मारू, माझा मृत्यू जर आठवचा असून आहे तर मी उगीच याला कशाला मारू. त्याच्या मनात दया निर्माण झाली. कोणाचा, कंसाचा. तो कंस म्हणतो वसुदेवा, अरे देवीच्या 18 मुलाच्या असून माझा मृत्यू आहे का, मग मी आता या निरागस मुलाला कशाला मारू, जा मुलगा याला तू घेऊन जा. वसुदेवाच्या हातात त्या मुलाला दिलं. वसुदेवाचा काही इतका विश्वास त्याच्यावर नव्हता, कारण मूर्खाच्या हृदयात कधी परिवर्तन होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून वसुदेव सासंत मंद मंद पावलं टाकत आणि गेले आणि देवकीच्या पुढ्याच्या बाळाला दिले. ते तिनं मांडीवर घेतलं. पण पुण्यसा राबवला मध्ये बालका नको, त्याचं पुण्य संपलं पाहिजे, त्याच्या पापाचा गळा भरला पाहिजे. म्हणून नारद मुनी तिथे आले. नारद मुनी म्हणतात नारायण नारायण, कंसा काय हाल हवा, काही विशेष वार्ता. त्यावेळेस कंस म्हणतो हो विशेष वार्ता, आत्ता देवकीला मुलगा झाला आणि वसुदेव त्या मुलाला घेऊन माझ्याकडे आलाही. पण मी म्हटलं की देवकीच्या 18 मुलाच्या आतून माझा मृत्यू आहे, मग मी उगीच पहिल्याला कशाला मारू, म्हणून मी त्या वसुदेवाला आत्ताच परत केला. अरे मग तू खूप वाईट केलं बाबा. अरे तुला माहिती का या देवकीच्या प्रती येणारे सगळे देवच आहेत. मी त्रिगुणात फिरत राहतो, त्यामुळे मला सगळी माहिती आहे काय चाललंय. मी तुला सांगतो त्यावेळी मी ज्यावेळेस स्वर्गामध्ये जातो त्यावेळेस सर्व देव दिन बरोबर आणि तुला मारण्यासाठी कट करतात. या देवकीच्या पोटी येणारे सगळे देवच आहेत आणि तुला मारण्यासाठी कट करतात. आणि तू कुठे त्या वसुदेवाचा मुलगा परत दिला. तुला एक सांगतो, तुला असं का वाटावं की त्या देवकीच्या 18 मुलापासून माझा मृत्यू आहे. मी तुला प्रश्न विचारतो की देवकीचे येणारे 8ही मुलं सरळ एका रांगेमध्ये बसवलं, एका लाईन मध्ये त्यांना बसवलं आणि उलटी जर मोजणी केली तर पहिला सुद्धा 8 होऊ शकतो. 8 पासून जर मुलं मोजणी केली तर पहिलाच 8 होऊ शकतो. आणि ते सगळे तुझे वैधच आहेत. आणि गोल राऊंडमध्ये त्यांना जर बसवलं आणि कोणाही एकाला पहिला संबंधित मोजणी केली तर प्रत्येकाचा 8 नंबर येतो. म्हणून तू माझा हितचिंतक मित्र आहे म्हणून तुला सत्यता देण्याकरता आलं की अरे त्या देवीचा एकही मुलगा जिवंत ठेवू नको. आणि ते ऐकलं आणि कंस बापरे, नारद मुनींचं तर काम झालं. नारद मुनी ते गेलेले हा कंस तावानं त्या देवकीकडे गेला. त्या देवकीच्या मांडीचा जो मुलगा होता त्याला विसरलं आणि त्या मुलाला घेऊन अंगणामध्ये आला. त्याचे पाय पकडले, गडगड फिरवलं, शिवेवर आपटला मुलगा आणि ताबडतोब. अशा प्रकारे त्या दुराचानं देवकीची 6 मुलं झाली. किती? आणि 7व्या वेळी देवकी माता आता बरोबर आहे. 7वा महिना चालू आहे. हा कंस विचार करतो की मला असं वाटतं की 8 आणि 7व्या जन्माला याच्या आताच तिला मारून टाकायचं. पण पुन्हा विचार करतो की बरोबर स्त्रीला मारणं आपण. आणि नंतर त्याच रात्री योगमायनं काय केलं की देवीच्या गर्भातला गर्भ काढला आणि इथे रोहिणीच्या गर्भात स्थापित केला.
सकाळी देवकी माता उठली तिला 7वा महिना पहाटेच्या पोटात गरजेच नाही. सगळीकडे वार्ता पसरली. देवकीचा गर्भगमन झाला. तो जोरा नाचतोय. अरे माझा या प्रयोगात एवढा करारा आहे की लोक तर घाबरतात, पण स्त्रियांच्या पोटातून गर्भही मला घाबरतात, आपोआप गलीच होतात. इथे रोहिणी सकाळी फक्त 7 महिन्याची गरज एवढं मोठं रोहिणी घाबरला. इतक्यात आकाशवाणी झाला, हे रोहिणी मात्र तू काही घाबरू नको, तुझ्या पोटात असणारा गर्भ दुसरा तिसरा कोणाचा नसेल, तुझा पती असो. आता आता निघालं तेच 5,000 वर्षापूर्वी इकडचं काय ते टाकायचं काय नाही. हा शेत बाबा कधीच लागलेला. नंतर आता आठवेचा अवतार होणार आहे म्हणून कौशला सारखी काळजी पडली. आता आजकाल जन्माला म्हणून बरोबर बंदोबस्त वसुदेव देवकी यांना 8 चौक्यांमध्ये बंदिस्त करून ठेवलं. 8 चौक्यांमध्ये. पहिली चौकी मोठं जबरदस्त पुरुष, दुसरी तिसरी प्रत्येक चौकीला कुलूप, साखळ्या, कड्या लावले. 8व्या चौकीत वसुदेव देवकी यांना बंदिस्त करून ठेवलं आणि पहिली 2 दरवाजाची चौकी तिथे मोठी मोठी पहाडी राक्षस. रात्रंदिवस तो पाऊस झोपेमध्येच बसून उठायचा. आला कोणाला 8वा. त्या पावसाची पत्नी म्हणायची, अवस्था काय करता म्हणजे आला तो. अगं तो मला आला मारायला. इतका तो पैसा म्हणजे कृष्णाचं चिंतन करत होता की त्यानं डोळे जरी बंद केले तरी त्याला कृष्ण दिसत होत. जेवायला गेला तर ते ताट त्याला कृष्ण दिसत होत. झोपायला गेला तर ते आणखी कृष्ण होत होत. म्हणून गोल जमीन कोण पांघरून घ्यायचं तर ते पांघरून कृष्ण व्हायचं. अशी भक्ती पाहिजे. डोळे बंद केलं तरी तो देव दिसला पाहिजे. रात्रंदिवस आला तो मला मारायला बसकून उठायचा. आणि एक दिवशी त्याला विचार केला की मी आता तिलाच मागून टाकतो आणि म्हणून तिथे बंदीखान्यामध्ये आला. पण दुष्ट बुद्धीला का होईना. तो पाऊस आता तलवार घेऊन देवकीला मारण्याकरता आला. देवकी माता. पण देवकीला पाहण्याबरोबर त्याला साक्षात शांत चक्र गदा पद्म अशा भगवान विष्णूचं काय झालं, दर्शन झालं. आता त्या दर्शनानं काय झालं की नुसतंच दर्शन झालं तर त्याच्या मनामध्ये जो दुष्ट येतो तो मावळून गेलो. त्याने विचारच रद्द केला, ती गरीब महिलेला मारणं पाप आहे आणि त्यातल्या त्या स्त्रीला मारणं पाप आहे. आता मी असं करीन की एकाचा 8वाच जन्माला आला की त्याचा काय घेईल, समाचार घेईल. आपल्या जे राक्षस पारेकरी ठेवले होते त्यांना धमका दिला. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस तुम्ही काय करा आणि रक्षण करा. 8व्या जन्माला आला की लगेच मला काय सांगा. अशा प्रकारे भगवान आणि देवकीच्या गर्भात आता स्थापित झालेले आहे. देवकी मातेला बंदिस्त करून ठेवलेला आहे वसुदेवाने देवकींना. त्यांच्या हातात डबल आणि देव्या साखळ्या ठेवल्या, पायात डबल कड्या घातलेल्या आहेत आणि बंदिस्त करून ठेवला आहे. भगवंत आता अवतार घेणार आहे म्हणून सर्व देव आकाशामध्ये आपापल्या विमानामध्ये बसून गर्भात असतानाच भगवंताची स्तुती करतात की प्रभू लवकर अवतार घ्या आणि दुष्टांचा काय करा, नाश करा. भगवंताची स्तुती करून त्या देवांनी आणि त्या बंदी म्हणजे बंदी खाना कारागृहावर आणि पुष्प वृष्टी केली. गोपाल कृष्ण भगवान देवकी माता आणि म्हणजे पूर्ण दिवस झाले. भगवंत आता अवतार घेणार आहे. रामचंद्रांनी भगवंताने अवतार घेतला होता. 2 अवतार परंतु एकमेकाच्या विरुद्ध. राम आणि कृष्ण दोघे अवतार परंतु एकमेकाच्या एकदम विरुद्ध. रामचंद्र प्रभू सूर्यवंशात जन्माला आले तर भगवान कृष्ण चंद्रवंशात टाकून जातो. म्हणून कथा आहे टाकलं का गोपाल कृष्ण. हा आता उद्या आता भरपूर पुस्तक
रामचंद्र प्रभू राजघराण्यात जन्माला आले. भगवान कृष्ण बोलत जा ना, बंदी खाण्यात सांगितलं ना ते एकदम बरोबर. रामचंद्र प्रभू सूर्यवंशात, भगवान कृष्ण चंद्रवंशात. रामचंद्र प्रभू राजघराण्यात, भगवान कृष्ण बंदी खाण्यात. इकडे एक आई, इकडे एक बाबा, इकडे गोंधळ, इकडे एक पत्नी, इकडे 16 इकडे एक वचन, इकडे बहुवचन, इकडे सत्य, इकडे चोरी. बोलत जा ना, एकदम बरोबर. भगवान रामचंद्र दुपारी दिवसा 12 वाजता एकदम बरोबर. रामचंद्र प्रभू, राम शब्द एकदम सोपे, एकही जोडाक्षर नाही. इकडे एकही दंडाचं अशा कडे, इकडून कडी, तिकडून कडी, परत कडी, परत रसायन, अशी कडी, कडी 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 कडी. नाही तर तुम्हाला प्रश्न विचारते, यांना नाही तुम्हाला विचार. आपण पाणी घेतलेलं आहे, मग विहिरीत बादली पडली, तिथे कशानं काय ऐकलं? इकडे बोललो पण विचार. बिलाई बिलाई, मी तुम्हाला विचारते, मी पहिलीच गोष्ट विचारते ना मी. हा, मग आता कुणी यांनी कुणी बोललेला पाहिजे. मग विहिरीत पडलेली पाण्याची बाजू त्याला पोरा म्हणत होते. तो पोरा जर पडला तर त्या बिलाईने चालते. म्हणजे ती बिलाई कशी होती? एकमेकाच्या विरुद्ध करा, एक तरी इकडच्या बाजूला, एक तरी इकडच्या बाजूला, एक तरी इकडच्या बाजूला. मग त्या विहिरीत पडलेला पोरा जर त्या बिलाईने काढत होते, तसा हा जीवरूपी पोरा भवसागरात जाताना जातोय ना. कोण? जीवरूपी पोरा भवसागरामध्ये, या संसार सागरात गटाला जातोय. मग या संसार सागरातून गटाल्यात राहत असणारा हा जीवरूपी पोरा काढण्यात आणण्याकरता कृष्णरूपी बिलाई नको, अशाकडे 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 या कृष्णरूपी बिलाईने काढायचं की त्याचा काय होतो? उद्धार होतो. म्हणून मी बरेच श्लोक म्हणते, कृष्ण कृष्णेति कृष्णन्ति यो स्मरति नित्यशः जलम विद्वा यथा पद्म संसारात् उद्धराम्यहम्. जो कृष्ण 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 कृष्णेति कृष्णन्ति यो मां स्मरति नित्यशः, म्हणजे जो नित्यनेमानं माझं स्मरण करतो, अशा माझ्या भक्ताचं मी कसं रक्षण करतो? जलम उदित्वा. जलम म्हणजे पाणी, उदित्वा म्हणजे पाण्यात आणि जन्माला येऊन, पाण्यात जन्माला येऊन यथा पद्म, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, पद्म म्हणजे कमळ. जलम उदित्वा यथा पद्म संसारात् उद्धराम्यहम्. ज्याप्रमाणे पाण्यात कमळ जन्माला येतो, तर पाण्यापासून अलिप्त राहतो, ते पाण्याचा टेन्शन करत नाही, त्याप्रमाणे माझा जो भक्त या संसार सागरात जर काढला जातो, मात्र कृष्ण कृष्ण नामाचं जो सतत रात्रंदिवस कीर्तन करतो, त्याचं मी काय करतो? संसारात उद्धराम्यहम्. मी या संसाराच्या सागरातून त्याची काय करतो? आणि सुटका करतो. असे आपण ते विरुद्ध आणि पाहिजे. आता भगवंताची अवतार घेण्याची वेळ झालेली आहे. कोणता महिना आहे? दशरथे मारिला तोची होता मास. असं सरळ श्रावण नाही म्हटलं. नामदेव महाराजांनी काय म्हटलं? दशरथे मारिला तोची होता मास. मग दशरथ राजाने कोणाला मारलं? रावण बाळाला मारलं. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू होता आणि कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी. आता वर्ष किती आहे? 8. म्हणजे त्या तिथी कोणती होती? अष्टमी. वसुनाम तिथी चंद्रपुत्र वार. आता चंद्राचा पुत्र कोण विचार करा, म्हणजे कोणता काळ होता? शुभ सांगत से परिस्थिती रोहिणी नक्षत्र रात्र. त्या दिवशी रोहिणी नक्षत्र होतं आणि 2 रात्रीचे 12 वाजले. माया गाली अस्त्र रक्षकाला. जे राक्षस होते, रक्षण करणारे, मायनं त्यांना काय टाकलं? मोहिनी. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मुळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा हा वंश तयाशी आनंद. कोणाचा वंश होता?
जन्माचा 40 साली दुःख झालं होतं ना. आता तो ज्याच्या वंशात जन्माला आला त्याला आनंद झाला. काय म्हणतो तो, जयाचा हा वंश तयाची आनंद, माझ्या पुढे गोविंद अवतरला. माझ्या पुढ्यात आता गोविंद येणार आहे. आता फुलं जातो भगवंत आता प्रगट होत आहे म्हणून सगळ्यांनाच वाटा आणि सगळ्यांनी असं समजा की आम्ही मनोमन भगवंतावर करू. तर प्रतिभा उठून आलं तर टाकायचं चालतील पण असे वेळासारखे फेकायचे नाही किंवा कोणीतरी एका ताटात गोळा करायचा. प्रगटला म्हटलं की सगळ्यांनी काय टाकायचं, फुलं टाकायचे. पण ऐकलं का ते असे वेळासारखे फेकायचे नाही किंवा कोणीतरी येताना गोळा करून घ्यायचे आणि उठलं तरी मुलांना गर्दी करायची नाही. शिस्तीचा भंग करायचा. कोण बोलता, पण त्यांना सूचना देते की शिस्तीचा भंग नाही तर पहिला नंबर त्याचा आम्हाला. ठिकाणी उभं राहून लोकांना प्रत्येकाजून असं घ्यायचं एका ताटात किंवा कशात तरी आणि मग टाकायचं. मग समृद्धी जे आहे त्यांनी इथे थोडीशी पुष्पवृष्टी आणि करतात. आणि आता मी जो अभंग म्हणतो माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा आणि भगवंत प्रगटला म्हटलं की फुलं टाकायचे. अरे आयने संभव नाही मोये काल श्रमे, आयने संभव मोये काल श्रमे. बोला, आयने संभव मोहे काल श्रमे, आयने संभव मोये काल श्रमे. भगवंत आपल्यासारखे असे योनी मार्गातून जन्माला येत नाही. कसे अयोनी संभव म्हणजे प्रगट होतात, अवतीर्ण होतात ते. अयोनी संभव मोहे काल श्रमे, अयोनी संभव मोहे काल श्रमे. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. वसला मती बुधवारसे, वसला मती बुधवारसे. रूप सांगत परिचिती, रूप सांगत परिचिती, वसला मती बुधवारसे. बोला गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. बसा सगळे खाली. रात्रीचे 12 वाजले आणि भगवंत 8 वर्षाची मूर्ती, किती 8 वर्षाची मूर्ती शंखचक्र गदा पद्म घेऊन वसुदेव देवीच्या समोर एकदम प्रगट झाला. त्यावेळेस वसुदेव भगवंताची स्तुती करतात की प्रभू
युगायुगामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता तुम्ही अवतार घेत असता. आता मी तुम्ही अवतार त्या पैशाला माहिती पडलं की तुम्ही माझ्यापैकी अवतार घेणार आहे, म्हणून त्या दुष्टानं तुमचे 6 भाऊ मारून टाका. म्हणून लवकर प्रगट व्हा आणि त्याला काय करा, मारा. देवकी माता म्हणते की सोडा स्मृती लपवा जगज्योती. तो एवढा मोठा भगवंता कुठे लपवणार आहे? जमी कंसाशी कळलं, माझ्या बाळाशी मारलं, कंसाला कळेल आणि तो आता येईल माझ्या बाळाला काहीतरी मारेल. हे प्रभू तुम्ही असं करा. आता तुम्ही 8 वर्षाची मूर्ती शंखचक्र गदापद मध्ये माझ्या पोटी तुम्ही अवतार घेतला. भगवान म्हणतात की आई, मी 8 वर्षाची मूर्ती प्रगट होऊन तुमच्याकडे का प्रगट झालो, तर तुम्हाला मागच्या जन्माची आठवण देण्याकरता मी 8 वर्षाचे रूप घेतलं. मागच्या जन्मामध्ये म्हणजे वसुदेव सुतपा नावाचे वसू होते आणि कृष्णी नावाची होती. तुम्ही दोघांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यावेळेस मी तुम्हाला या स्वरूपात दर्शन दिलं होतं. त्याची जाणीव देण्याकरता मी तुमच्या समोर धारण केलं, तुम्हाला आठवण करून दिली आणि त्यावेळेस तुम्ही मला वरदान मागितलं होतं की प्रभू तुम्ही माझ्या पोटी आणि अवतार घ्या. तर हे तुमच्या पोटी तर मी अवतार घेणार आहे, पण मागच्या जन्माची आठवण देण्याकरता मी हे धारण केलं. आता तुम्ही असं करा ना की मी बालरूप धारण करेन, त्यावेळेस मला तुम्ही त्या कंसाची जर भीती वाटत असेल तर नंदाच्या घरी आणि पोस्ट करून द्या. त्यावेळी माता म्हणते की मग तुम्ही आता जे पावला एक चतुर्दश रूप तुम्ही घेतलं, हे योगी लोकांच्या ध्यानाचा विषय आहे. जे योगी लोक पर्वताच्या गुहेमध्ये ध्यान धारणा करतात त्यांच्या ध्यानाचा विषय हे रूप आहे. हे संसारात जन्मलेल्या सामान्य लोकांचा असं या रूपानं उद्धार होणार नाही किंवा त्यांच्या पापाचं चालन होणार नाही की जेणेकरून संसारात आणि जे दुःखी लोक आलेले आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता तुम्ही सामान्य बालकाचे रूप घ्या आणि माझ्या पोटी अवतार घ्या, हे रूप आवडा. आणि त्यावेळेस भगवंताने ते 8 वर्षाची मूर्ती जे रूप प्रगट केलं होतं ते रूप आवडलं आणि सामान्य अगदी छोट आणि बालकाचं काय घेतलं, रूप घेतलं. गोपाल मनुष्याकृती रूप घेतलं. आणि आता भगवंतांनी यशोदेवी जे देवी मातेला आणि यशोदेवाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, नंदाच्या घराला माझ्या नाही गोकुळाला, नंदाच्या घराला माझ्या नाही गोकुळाला, माया उलगली येतो, माया उलगली येतो, ते मग नंदाच्या घराला माझ्या नाही गोकुळाला. मला नंदाच्या घरी गोकुळात पोचवा असं भगवंतांनी सांगितलं. त्यावेळेस वसुदेव विचार करतात की भगवंतांनी सांगितलं की मला नंदाच्या घरी गोकुळात पोचवा, पण या कंसाने काम आता डबल वेळा टाकलेलं आहे, पायामध्ये डबल कड्या टाकलेल्या आहे आणि कसं काय जायचं. पण सुंदर असं त्या दिव्य बालकाला पाहिलं. तो बालक काय होता, किती सुंदर राजेश कुमार मदनाचा पुतळा, इतकं सुंदर रूप की त्या वसुदेवाला इतका मोह झाला. हातात गेला, पायात पडल्या, पण त्या बेटीच्या पुढ्यात असणाऱ्या त्या बाळाला घेण्यासाठी वाकले, खाली वाकले आणि कायात चढल्या. त्या बाळाला हातात घेतलं, हातातल्या कड्या आपोआप करून तिथे टोपली होती, एक कापडच्या टोपलीमध्ये गर्दीमध्ये टाकलं आणि बाळाला मुसलमान टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपली डोक्यावर घेतली आणि बंदीखान्याचा जो दरवाजा होता तोपर्यंत फक्त त्या पायात कड्या होत्या, त्याचे सगळं एकच पाऊल उचललं आणि पायात चढल्या, पायातल्या कड्या आपोआप पडल्या. तुम्ही भगवंताने उचला, भगवंताच्या जवळ या, तुमच्या मायाची बंधनं आपोआप तुटतील, पण आपण या नसल्या. आणि ज्या म्हणजे बंदीखान्याजवळ ज्या चौकीजवळ आले त्या चौकीला साखळ्या लावलेल्या कुलप लावलेले होते, ते कुलप आपोआप उघडले.
वसुदेवाने दुसऱ्या चौकीत प्रवेश केला. दुसऱ्या चौकीच्या साखळ्या खड्या आपोआप फुटल्या. तिसऱ्या चौकीत अशा किती चौक्या क्रॉस केल्या? 7 चौक्या क्रॉस केल्या. आणि 8व्या चौकीला तर मोठे मोठे कुलप लावलेले होते आणि पारेकरी होते. भगवान ते सामान्य नव्हते. भगवंतांनी आपल्या योग मायचं आवरण पारेकरावर टाकलं. झालं का की ते इतके गाण झोपले, इतके जोरजोरानं घडत होते, स्पर्धा लागल्या होत्या त्यांच्या. त्या गोऱ्यांच्या पद्धती पण आपण तुमच्या गावात तुम्ही घडत असेल ना स्पर्धा आणि आवाज पण असे वेगवेगळे होते. त्यांचा स्पर्धा लागला दरवाजा उघडला. वसुदेव भगवान कृष्णाला घेऊन बाहेर आले तर बाहेर मंद मंद पाऊस पडत होता. झिंझिन झिंझिन पाऊस पडत होता. ज्या शेष भगवंतांनी अवतार घेण्याच्या वेळी भगवंताशी भांडण केलं होतं ते शेष भगवंत कारण कायमस्वरूपी भगवान शेषावर झोपतात. त्या शेष भगवंताचा कायमस्वरूपी सेवा करण्याचा जो भाव आपण खाऊन आला ते शेष भगवंत धावतच आले. माझी प्रभू आता एवढ्या पावसात आणि गोकुळात जात आहे नंदबाबाकडे. मग पावसापासून त्यांचा बचाव करण्याकरता जसं एखाद्या लहान मुलांना छत्री धरावी त्याप्रमाणे शेष भगवंतांनी आपली कणा आणि वसुदेवाच्या मागे जाऊन भगवान कृष्णावर छत्रीसारखी कणा झाली. वसुदेव थप थप पावलं टाकत यमुनेपर्यंत आले तर यमुना माता बचडी घडून जात होती. तिलाही भगवंतांच्या चरण स्पर्श करण्याकरता ती उतावळी झाली होती. तर वसुदेवाने पाण्यात प्रवेश केला तर पाणी वाढत होतं. वसुदेव विचार करतात की पाण्यापासून माझ्या बाळाचं रक्षण झालं पाहिजे. मायेने मोहित झाले आणि ती टोकरी वर वर करतात. वर 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 डोक्यावरून वर वर यमुना माता तितकीच वाढत होती. शेवटी भगवंतांना कळलं की माझे वडील ब्रह्मांड व्याप्त झाले परंतु ही यमुना नदी माझ्या पायाचा स्पर्श देण्यासाठी आज असलेली आहे. म्हणून भगवंतांनी आपला उजवा पाय आणि त्या टोकरीच्या बाहेर काढला आणि यमुना मातेने दोघी चरणांना काय केलं? स्पर्श केला, नमस्कार केला आणि भगवान कृष्णाला वसुदेवाला जाण्याकरता वाट केली. वसुदेव पावलं टाकत आणि तिकडे नंदाच्या गोकुळामध्ये गेले. तिकडे माया आलेली होती, रात्र होती, सगळे झोपलेले होते. वसुदेव भगवान कृष्णाला घेऊन नंदबाबाच्या घरात गेले. दरवाजाही आपोआप उघडला आणि यशोदा मातेच्या शयनगृहात म्हणजे तुमच्या भाषेत यशोदा मातेच्या शयनगृहामध्ये प्रवेश केला तर त्या यशोदा माता बेसिद्ध होऊन झोपलेली होती आणि तिच्या जवळ मात्र एक मुलगी पाहत होती. वसुदेवाने काय केलं? आपल्या डोक्याची पडदी खाली उतरवली. काय केलं? कृष्णाला ठेवला आणि मायेला घेतलं. हिरा ठेवला आणि गारगोटी घेतली. रत्न ठेवला आणि काच घेतली आणि मायेला घेऊन वसुदेव त्या नंदबाबाच्या घरातून बाहेर आले. दरवाजा बंद झाला आणि वसुदेव पावलं टाकत टाकत मथुरेत आले. मथुरेत आल्याबरोबर ज्या चौकीमध्ये शिरायचे त्या चौक्या आपोआप बंद. पूर्वीसारख्या पूर्वदेशाचे जसे लावले साखळ्या खड्या देशाचे असं ओळखूनच येते मथुर काढून घेतला. 5ही चौक्या बंद साखळ्या खड्या आणि 8व्या चौकीत आले शिरल्याबरोबर 8ही चौकी बंद झाली. देवकी माता जागी होती त्या देवकी मातेच्या पुढे आणि तिला दिलं. आमचे गुरुवारी सांगायचे की ती ठगी काय म्हणायचे ते ती ठगी गोकुळातून मथुरेत आली तर शिक्षकात्मक पाहत असते पण बंदी खात्यात आली आणि देवीच्या मांडीवर ठेवल्याबरोबर अशी ती काठी जोडायला ओळखायला लागली. हृदय माया आकांत करून करून रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजानं ते जे पारेकरी झोपलेले होते ते जागी झाले आणि पावसात गेले आणि अरे बाबा तुझा मुलगी जन्माला आला आहे. तो पाऊस धावतच आला. देवकीच्या जवळ आला. देवकी माता म्हणते की दादा अरे मला मुलगी झाली आहे. मारू नको दादा तुला मारलं पाहता. अरे दादा जगी वाचली तर तुला तुझी सून होईल. एका मुलीचं जीवदान दे. माझ्या मुलांना पण निष्ठुरपणे मारलं. दादा जीवाभावाची होईल मला तुझं जीवदान दे. परंतु त्या पैशानं ऐकलं नाही. द्रौपदीच्या मांडीवरची ती मुलगी जोरानं हिसकली. अंगामध्ये आला. तिचे पाय पकडले. गडगड
इतक्या ती कंसाच्या हातातून निसटली, आकाशातून असलेल्या देवीचं रूप धारण केलं आणि कंसाला म्हणतो की मूर्खा, अरे मला मारून तुझा काय तू सफल होणार आहे, तुला मारणारा तुझा नवरी जन्माला आला असून तो गोकुळाला सुरक्षित आहे अजून सांगितलं. कुठे आता कंसाला घाबरताना आपण एवढा प्रयत्न केला शेवटी जे होणार ते होणार. त्या कंसाला रात्रभर झोपली नाही. मायेमध्ये टेन्शन, माया आणि माणसाला झोपले मायेत असल्याचं. आणि इकडे गोकुळामध्ये आता यशोदा माया जागी झाली, बघते मुलगा झालेला आहे. मग नंदबाबाला जाऊन सांगितलं मुलगा झालाय. नंदबाबांना एवढा आनंद झाला, त्यांनी जातकर्म संस्कार ब्राह्मणांना बोलवलं, भरपूर दान धर्म देत आहे. म्हणतात की नाळ शोधण्याच्या आत सुद्धा म्हणजे एवढी लागलं नाही, म्हणून त्यावेळेसच दान धर्म करायचं असतं. मग मागून एवढी लागतं, मग दान धर्म करता येत नाही. असं दिलेलं आहे की तीच दिलेलं आहे की नाळ शोधन करण्याच्या आत नंदबाबांनी आणि बाबांना बोलवून दान धर्म केला आणि त्या गोकुळात आनंदी आनंद. जिकडे तिथे माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला तर सगळे आनंदानं नाचता आहे, आपल्यालाही तो आनंद आता करायचा आहे. म्हणून आपण आता आधी भगवान कृष्णाची आंघोळ करू. आज सुवासिनी आता तुम्ही तयारी करा. आधी सगळे गोष्ट करा. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. माझ्या वेदाचा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान हो बस लावताय का खाली बस आणि सामान या समोर. त्याचे ते पहिले टप्पे काढून टाका. हो पाणी आंब्याचं पाणी भरलेलं आहे ना, एक पडी घ्या आणि ते मिळून टाका आणि बाकीच्या हाताला हात लावतात. जगतपते क्रियमाना मया सुरू सप्तमा. आता भगवंताने आसन द्यायचं म्हणजे तांदूळ टाकतात ना. आम्हाला समायुक्तम कार्तस्वर हेतुसितम आसनम देवदेवस्य पितृत्वम आसनाच्यक्षतां समर्पयामि. एक परिकर तांदूळ टाकून देवाचं काय द्यायचं. अभ्यंतरान देवेचे सर्वक्षम समर्थ हो भक्ता समर्पितम देव लोकनाथम नमस्ते.
एक परिवार पाणी घ्यायचं, हळद, कुंकू थोडंसं, एक फुलाची पाकळी, तांदूळ, अभिषेक करायचा. नमस्ते देव देवस्य, नमस्ते धर्मीधर, नमस्ते गंगाधार, अर्घ्यं प्रतिगृह्यताम्, अर्घ्यं समर्पयामि. नंतर शुद्धोदक अजून एक पडी टाका आणि आता चांगलं स्वच्छ पाणी देवाला प्यायला दिवाच्या तोंडा जाऊ द्या. कर्तव्यवादन स्वयं मंदादना समावृतम आचम्यतां जगन्नाथं मया दत्तं हि भक्तिताः आत्मनं समर्पयामि. प्यायला तोंडा जाऊ सोडून द्या. आज करा पाणी, आज नद्यांचे स्नान करायचं. गंगा, काका, सरस्वती, देवान, पयोष्णी, नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शांतीं पुरुषोमे. आता दुधाने स्नान करायचं. कामदेवी समृद्धीतं देवर्षि पितृपुत्रितं पयपदामदेवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां पय स्नानं समर्पयामि. पय स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. वरती घ्यानं मच्छांचा बुडवता करतो. आता चंद्रमंडल संप्राशन सर्व देव प्रियदधी स्नानार्थं मयादत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां दधी स्नानं समर्पयामि. दधी स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता तू आज्यम पुराण आहार, आज्यम यज्ञ प्रतिष्ठितम, आज्यम पवित्रं करणं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. आज्य स्नानं समर्पयामि. आज्य स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता मधु म्हणजे सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष सदृशं मधु स्नानार्थं प्रयुक्तं विहार परमेश्वरं मधु स्नानं समर्पयामि. मधु स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शर्करा दिव्य शर्करा हरिं स्नापयामि यत् सदा भक्ता प्रीतो सुरेश्वर. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता सगळं पंचामृत एकत्र करा. सगळं एकत्र करा. आता ज्या वस्तू आणल्या त्या पयोदधी घृतस्यैव मधु शर्करा युक्तं पंचामृतेन स्नपनं प्रेतां परमेश्वर. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानानन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. टाका पंच. हे चांगलं गरम पाणी काढा. पाकिटला गरम पाणी द्या त्यांना. पळी पात्रामध्ये टाका. हे घ्या तिच्या थोडंसं गरम पाणी द्या. पळी पात्रामध्ये टाका ना कधी. आणि आता चांगलं साबण लावता तसं सोडून वरतून गरम पाण्यानं धुवा. तर पहिल्या द्यायच्या थोड्या लावते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमो स्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोर्वाहवे सहस्रनाम्ये पुरुषाय शाश्वते सहस्रकोटिवधारिणे नमः. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसेवेक्षणं सहानवक्षं सकलसुभद्र्यं निर्माल्य करायचं. ते पाणी निर्माल्य करायचं. एखाद्या झाडाला टाकून द्यायचं. झाडाला टाका. झाडाला परत अभिषेक करायचा. आपल्याला पुरुष सुक्त म्हणून पाण्यात टाका. बारीक धार सोडायची. नाही तर पाण्यामध्ये बारीक धार सोडा ना सुईच्या सारखी. बारीक धार सोडा.
ओम श्री गणेशाय नमः। सहस्रशील चातुर्षाट सहस्राक्ष सहस्रपाद सगुणेन्द्र चतुर्विद्वात्तिष्ठं दशाङ्गुलं पुरुषैवदं सर्वयत्रेकं यत्सभव्यत् पितामृतस्य श्यामाय वैनमापि भवति पितावानसमयमातुजायाश्च पुरुषः आदेश विश्वभूतानि प्रीतावास्यमृतं गिरि पिताभिर्वैपुरुषपादस्याधः पुनः ततो विश्वं यत्रामान् शासनां शमेन भूत् तस्मात् विराजयाय विराजोऽधिपुरुषः सजातश्चाभिमुखचतुरः यत्पुरुषमहंसा देवा यज्ञमतं गतः वसन्तस्य सिद्धाज्ञं विष्णुयज्ञ शरद्भुः तं यज्ञगणं प्रोक्तं पुरुषं जातमकृतः ते देवाय यज्ञसाध्या विशेषे तस्माद्यज्ञं सर्वभूत संभूतं पुष्यभाग्यं पशुभाग्यवाय नारङ्गं रामत्ते तस्माद्यज्ञं सर्वभूत सामान्यज्ञे चन्दानं यज्ञे तस्मात् यज्ञस्तस्मात् जायतं तस्मात् अश्वा जायन्त इति भयागतः गावो यज्ञे तस्मात् जाता अजागयो यः शब्दतदा प्रतिदा विकल्पयन् मुखं पुनस्ततो बाहुकावरे पादायुच्यते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यतः उरुपदस्य द्वैषपत्यं क्षुद्र अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायत मुखात् इन्द्रत्वाभूत प्राणवायु अजायत आकाशीदन्तरिक्षं विष्णुर्वैसमवर्ततः पद्मां विनिर्विशेषस्तोत्रापकालोकान् अकल्प्यं सप्तसहस्रमपरिधय श्रीसप्तसहस्रकृताः देवाय यज्ञवन्मान् अवध्नं तेषं पशुं ओं यज्ञेन यज्ञमयन्तं देवस्थानि धर्माणि यजमान्यासम एनाथं महिमानसचन्तयत् प्रकुर्य सात्वासन्ति देवाः। 15वां सत्रम म्हणता चालू द्यायचं। हरि ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधश्चात्तं प्राहुरजयम् तन्मां तीर्थपर्णानि लस्तं वेदसवेदवेत् अधो च ऊर्ध्वं रसदातस्य शाखा गुणप्रवृत्ता विषयत्वाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्माणि गम्भीरि मनुष्यलोके न रूपमच्चोपलभ्यते अन्तोरचारीर्यति सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुहृदमूलम् असङ्गशस्त्रेण विधेन चित्वा ततः परमार्थितैर्यं यस्मिन् गतानां वर्तन्ति वीरः तमेव चार्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिर्प्रसुतात्राणि निर्माणमोहादिसङ्गदोषात् अध्यात्मनिष्ठानिवृत्तकामः त्वन्वैर्मुक्तासुखदुःखसज्जैर्गच्छन्तमोदापदमव्ययं तत् न तद्भासते सूर्यो न शशाङ्को न पावकः यत्तत्त्वाननुवर्तन्ते तत्कामः ममैवं च जीवलोके जीवभूतसनातनः मनःसष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि दर्शति शरीरं यदवाप्नोति यच्छादिष्टानतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानेकसेवते उत्क्रामन्तं सुतं वापि ज्ञानं वा गुणान्वितं विमुदानानि पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतं तत्प्रकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदा विद्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमस्येत्तर्णौ तत्तेजो विद्युमानकं कामादिशतभूतानि धारयामिमनुदिशा उष्णामि चैषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं कल्पानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः सचन्द्रन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो मत्तद्विज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वे वेदेव वेदो वेदान्तपूर्वेदविदोविदाहम् वादिनौ पुरुषैलोके शरदक्षर एव च शरत् सर्वाणि भूतानि एकस्तक्षर उच्यते
उत्तमापेक्षा कन्या परमात्मे देवता यो लोकप्रेमाविष्टाभिभर्तैकरः यस्माक्षरमतितहम् अक्षरादतिचोत्तमः अतोऽस्मिलोकवेदैकप्रतितपुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वतो भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदम् उक्तं मया नघ एतद्विद्वादिपुमांस्यात्कृतभुक्तस्य भारत हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय। ओम शरणागति सनगुणस्तु सवीर्यं सर्वावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शान्ति 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 शान्तिः। अमृताभिषेकस्तु। बस आता कपडे घाला ते जे तीर्थ आहे ते तीर्थ म्हणून सगळ्यांना चमकाला द्या पंचामृताचे नंतर द्या। काय झालं काही झालं सर्व देशामध्ये सैन्य लोकलक्ष्य निवारणामुळे साधिते उत्तमम् वस्त्रं समर्पयामि वस्त्र मुकुट माळा या सांगा माळा आणि घाला गंधाक्षता लावा श्रीखंडचंदनं दिव्यं गंधाक्षतं मनोहरं विलेपनं श्रेष्ठचंदनं प्रतिदेयताम्। बुक्का लावा चंदन लावा आणि पाचीच्या पाची जमीन घ्या आणि खाली घ्या शादेव घ्या महादेव घ्या वसुदेव घ्या। बुक्का गंध लावा चंदन लावा हरिद्रातम सहितं पुण्यमं कामराजं स्त्रीलोकर्मुख्यायुक्तं प्रतिगृह्यताम्। अक्षतां मण्डला शुभ्रा पङ्कमेन विराजिता मया निवेदिता भक्ताभ्यानफलमेष्ठ यस्मात्तत्र नमस्तुभ्यं। अत्तर भीतर लावला का अत्तर भीतर नाही नाही चालला आंबे लागले टाकले तरी चालतं आणि तिकडच्या बाजूला तिकडून दोन जणी आला इकडून दोन जणी आला जे नावं येत असतील ते मला चांगलं पाचवा राम घ्या लक्ष्मी घ्या कृष्ण घ्या गोविंद घ्या चित्त घ्या माधव घ्या आधी फुलं टाका बरोबर पाण्यात त्या पाकळ्या आंबे भगवंताच्या नामाचं जे गोष्ट सगळ्यांनी करायचं चांगलं मोठं गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की। गोकुल में आनंद
कन्हैया लाल की यशोदे का लल्ला भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की तिकडे हा तुमच्या तुम्हाला काही दिवसात समजत नाही हा मग धोका द्या आणि मी म्हणतो ते शेवटचे चरण मग माझ्याबरोबर म्हणायचं तुम्ही ते ऐकून घ्या लक्षात बरोबर आणि मग माझ्या मागे म्हणायचं हरे हरे कंकाचा बंदी शाळेत माता देवती झाली प्रसूत आहारे करी होते चोपेत तू गगनी सारी दारे अवतीता जोगा बोलता ना तू गगनी बोलता तू गगनी सारी दारे अवतीता जोगा वासुदेवाने संधी साधूला बाळाच आपल्या सरेला यमुने काठी आले चालूला चरण स्पर्शाने पाकले पाणी गोकुळामध्ये नंदाच्या घरी बाळाच आणून ठेवी सत्वारी बंदी गृहामध्ये आले माघारी काय वर्णावी तिला ईश्वरी जोगाडा तिसऱ्या दिवशी डोललाई वाजू लागले ताईच्या ताई माता यशोदा हसून जाई आनंद भरात तिचे नाताई जोगाडा सवाच्या दिवशी चौथानंद भरला गोपुरी नवीन चंद गोपिकानाथीन झालं पिताद पाहून सारे हसे गोविंद जोगाडा पाचव्या दिवशी पूर्वी पातवी देवींना पुढे नवी चालवी हस्त मागे ना गोपुर गावी मूर्ती हरिची मनी सवारी जोगाडा सहाव्या दिवशी सखी पूजना साऱ्या गावामध्ये वाट फिराला नर नारी सारे गोळा होईना ही गौरी बाळा नाचून गाऊना जोगाडा गर्भ करताय तुम्ही मी म्हणतो माझ्या मागे एवढं म्हणायची तर ते निसायचं ही गौरी बाळा नाचून गाऊना जोगाडा सातव्या दिवशीचा नारा जमीन तरीच मारत तेरा सायंकाळचा शुभ प्रहरा यागबाई अंगारा करा जोगाडा यागबाई अंगारा करा जोगाडा आठव्या दिवसाची ऐकावी जाती खाता माताने बाळा संगाती बाळंती मुला नाऊ घालती गोप गोपीला जागरण करती जोगाडा गोप
तुला जागरण करती गोबाळा उगवला जाई 9वा दिवस यशोदा माता करते नवस उदंड आयुष्य लाभो बाळाच खेळण पाळण वाहीन खात गोबाळा खेळण पाळण वाहीन खात गोबाळा 10व्या दिवसाचा धागा शृंगार नाविकार घरा निगार स्वानंद नाचाची गौऱ्याची पोर ओशदा ओशा हरी गरगर गोबाळा घरी गो ओशदा 11व्या दिवसाची 11वी चौथी यशोदा माता बसली म्हणते आनंद मनी नाचती घडघडी घनश्यामाच बेशी गोबाळा घरी गो 12व्या दिवशी गातात पंचपक्वान्नाची वाटा वाट दारी हजारो अंतरले काट गोप गोपिकांची गर्दी अपाट गोबाळा घरी गो 13व्या दिवसाचा 13वा रंग पाळण्यात खेरे बाळ श्रीरंग बाळाचा हसण्याचा नाराज रंग पाहुणी मरणारी जाळले रंग गोबाळा घरी गो 14व्या दिवसाचा 14वा सणा दाई आवाजे जयती ब्राह्मणा सप्तमक पाही मन मोहना यशोदा मातेचा जीव पुराण गोबाळा घरी गो शुभ दिन तो आला 15वा अजानारींचा भगवा मेळावा गोविंद गोपाळ मानाची गावा काही पडावा मंदिर पावा गोबाळा घरी गो 16व्या दिवसाचा नारा सोहळा सारा आपला सांगू कचरा निद्रा तरी आता लागू डोळा दास गोपाते वंदी वनवीला गोबाळा घरी गो गोपला भावाचा आता तुम्ही आनंद व्यक्त करा बरं छानपैकी सगळे जण त्या गोकुळामध्ये आणि त्या गोपिकांना एवढा आनंद झाला की ते नंदबाबाच्या अंगणामध्ये गोळा झाले आणि दही दूध लोणी अनेक प्रकारच्या अंगातून पडताय आणि लोण्याचे गोळे तोंडाला लावताय आणि आनंद व्यक्त करताय आता तुम्ही आनंद पण काही छान मोठ चांगले आता जर आनंद झाला की सगळे लोकांवर आनंद कोणी सगळे उपसून
खेळूतला रंग उधळूत मध्ये म्हणतात खेळूतला रंग उधळूतला आला आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्त्याची सादरी सावरी कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कानाला नागोटी कोणी म्हणा कृष्ण भगवान जे बालगोपाला समजा सगळे लाभार्थी समाज काढले पाहिजे सिंपल क्या क्या करावं लागतं काय करावं लागतं मागे सरकार मागे अजून किती आहे
मस्ती नाही वाटून द्या हा तुम्ही प्रसादाचा करायला घ्या. आपण आरती केल्यावर मग सगळ्यांना तर प्लेटमध्ये एक चाकलेट हो न वाचायचं निशाण आपलं तुम्हाला काही म्हणायचं शब्द म्हणू शकता नाही आरती झाल्यावर मग नंतर आला म्हणा ना काय तरी म्हणा तुम्ही म्हणा नाही अजून हा म्हणा ना ते तुम्हाला काही म्हणायचं असेल तर म्हणू शकता या लवकर किती उभे राहा काही सगळ्या प्रकार द्यायचा असेल तर कृष्णा देवाचे मला स्वर्ग हा ठिकणा पाळण्यात गोपला बाळकृष्ण देखना हो हलके हलके पाळणा पाळण्यात गोपला बाळकृष्ण देखना हो हलके हलके मूर्ती हो देवाची सुंदर मोर तुरा मखमाली कांदे पितांबर रूप देखणे देवाचे गुलवीते लोचना रूप देखणे देवाचे गुलवीते लोचना पाळण्यात गोपला कृष्ण देखना हो हलके हलके दोनवा कृष्णाचा पाळणा पाळण्यात गोपला कृष्ण देखना हो हलके हलके दोनवा नवरत्नांनी सजला पाळणा देवाचा ऋषी मुनी बदल करीती कृष्णाच्या नावाचा गाई यशोदा अंगाई सुदलारे मोहना गाई यशोदा अंगाई सुदलारे मोहना पाळण्यात गोपला बाळकृष्ण देखना हो हलके हलके हा तुम्ही म्हणा
आरतीची बी तयारी करून चला आरतीची तयारी करा. तुम्ही घरचे सुरुवात करा
Krishna
अशा क्रमाक्रमाने वाटा प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. काय